तान्हाजी द अनसंग वॉरियर 2020 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट 2 तास 15 मिनिटांचा आहे. यात अर्ध्या तासाचा चित्रपट सोडला तर बाकी सर्व काल्पनिक आहे. त्या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर आम्ही एक व्हिडिओ बनवला होता, ज्यात असं सांगितलं होतं की ह्या चित्रपटात इतिहास चुकीचा दाखवण्यात आला आहे. पण तेव्हा आपल्याच अनेक लोकांनी आम्हाला बोलून दाखवलं की एवढ्या मोठ्या पडद्यावर महाराजांचा चित्रपट आलाय, तुम्ही का मागे खेचता? मराठी माणूस पुढे जातोय तर तुम्हाला बघवत नाही का? किंवा एवढा भव्य चित्रपट करून देखील तुम्ही नावं ठेवण्याची कामं करा, अशा प्रकारच्या अनेक कमेंट आम्हाला करण्यात आल्या. त्यावेळी अक्षरशः आम्हाला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला. आज त्या विषयावर पुन्हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे की आता आपले मराठीतील प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी देखील तानाजी मालुसरे यांच्या जीवन कथेवर आधारित सुभेदार नावाचा चित्रपट बनवला आहे. आम्हाला अनेक जण बोलतात, तुम्ही चित्रपटांची तुलना का करता? मित्रांनो, आपण आज तुलना नाही केली तर हे बॉलिवूड वाले आपल्या महाराजांचा इतिहास मनोरंजनासाठी कसाही दाखवतील आणि दाखवत आहेत. नंबर 1, आज पुन्हा एकदा दोन्ही चित्रपट डोळ्यांसमोर ठेवून पुन्हा अभ्यास केला. आजवर आपण तानाजी मालुसरेंची प्रतिमा मूर्त्यांमधून, ऐतिहासिक पुस्तकांतून पाहिली आहे. सुभेदार तानाजी मालुसरे हे नाव घेताच डोक्यावर पगडी, रुंद चेहरा, भारदस्त मिशा, हाती ढाल तलवार घेतलेली निधड्या छातीची व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर उभी राहते. पण तान्हाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटात अभिनेते अजय देवगन यांनी साकारलेले सुभेदार तानाजी मालुसरे कोणत्याच अँगलने सुभेदार वाटत नाही. ना त्यांच्या डोक्यावर पगडी, ना त्यांच्या झुपकेदार मिशा. त्यापेक्षा अजय पुरकर यांनी साकारलेले सुभेदार सर्वच अंगांनी खुद्द तानाजी मालुसरे यांच्या सारखेच वाटतात. नंबर 2, तान्हाजी या चित्रपटात नागिन या तोफेचा विषय खूप वेळा मांडला आहे. नागिन तोफ याबद्दल आम्ही खूप रिसर्च केला. आम्हाला नागिन या नावाची तोफ कुठेच सापडली नाही. आणि मुळात जर एवढी मोठी तोफ होतीच तर ती कोंढाण्यावर पोहोचवलीच कशी? वेड्या वाकड्या सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांतून ही लावलचक तोफ वळवता तरी कशी आली? आणि चित्रपटात असं देखील दाखवलं आहे की ह्या तोफेचा एक वार राजगड बरखास्त करू शकतो. दिग्पाल लांजेकरांच्या सुभेदार गड आला पण सिंह गेला या चित्रपटात अशा कोणत्याही तोफेचा संदर्भ देण्यात आलेला नाही. नंबर 3, चंद्राजी पिसाळ. मित्रांनो, तान्हाजी हा चित्रपट चालला, त्याने बक्कळ कमाई देखील केली, परंतु हा चित्रपट महाराष्ट्रापेक्षा इतर राज्यात अधिक चालला. आपल्या मावळ्यांची शौर्य गाथा एका मराठी माणसाने चुकीच्या पद्धतीने जगासमोर मांडली आणि हाच इतिहास खरा असं लोकांना वाटू लागलं. मित्रांनो, तान्हाजी मध्ये चंद्राजी पिसाळ हे पात्र अभिनेते अजिंक्य देव यांनी साकारलं आहे. परंतु चंद्राजी पिसाळ हे नाव इंटरनेटवर जरी सर्च केलं तरी काहीच संदर्भ भेटत नाहीत. चित्रपटात चंद्राजी पिसाळ हे फितूर दाखवले आहेत. त्यांच्या फितुरीपणामुळे जवळपास पाऊण तास चित्रपट लांबलेला आहे. ते फितुरी करतात, स्वतःला महाराज व्हायची इच्छा व्यक्त करतात. त्यांचा सेवक उदयभानाला जाऊन भेटतो. उदयभान नदीवरून येतो. तोंडाला फडकं आणि हाताला तलवारी बांधलेले मावळे लढायला येतात. तान्हाजी आपल्याच मावळ्यांना मारतात. म्हणजे काहीही दाखवायचं म्हणून काहीही दाखवायचं. सुभेदार चित्रपटात असे कोणीही चंद्राजी पिसाळ दाखवलेले नाहीत. फितूर तर नाहीच नाही. नंबर 4, तान्हाजी चित्रपटात ज्या गोष्टी लोकांना माहीत आहेत त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं असून ज्या गोष्टींबद्दल माहीत नाही असे प्रसंग रंगवण्यात आले आहेत. उदाहरणार्थ, उदयभान मगर भाजून खातो. ठीक आहे, इथे चित्रपटाचे नायक तानाजी मालुसरे आहेत. त्यांच्या जीवनाविषयी सांगायचं सोडून यांनी उदयभानाच्या मागील आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. तो खरा आहे की खोटा हे जाणकारांनी आम्हाला सांगावं. परंतु सुभेदार चित्रपटात तानाजी रावांच्या आयुष्याची उजाळणी शेलार मामा करून देतात. फक्त एवढंच नाही तर अखेरच्या लढाईत सुभेदारांच्या तोंडून उदयभानाची खरी ओळख करून देण्यात आलेली आहे. फक्त इतकंच नाही तर स्वतः महाराज तोच रात्रीचा दिवस मोहिमेसाठी का निवडला याबद्दल चित्रपटात सांगतात. इतके बारकावे लांजेकरांनी चित्रपटात मांडले आहेत. नंबर 5, तान्हाजी चित्रपटात शेवटच्या लढाईत तानाजी रावांचा हात तुटलेला दाखवला आहे आणि नंतर ते हाताला शेला बांधून लढाई करतात असं दाखवण्यात आलेलं आहे. पण मुळात त्यांची ढाल तुटली आणि म्हणून हाताला शेला बांधून ते लढले असा संदर्भ आहे. सुभेदार चित्रपटात अगदी तसेच साम्य दाखवण्यात आले आहे. त्याचबरोबर उदय भाण्या, अरे तुमचा बाप इथं मरून पडलाय,
आधी लगीन कोंढाण्याचं मग रायबाचं हे काही संवाद आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. त्याचा बरोबर आहे त्या ठिकाणी उपयोग दिग्पाल लांजेकरांनी सुभेदार चित्रपटात केला आहे. फक्त एवढंच नव्हे तर असे अनेक बारकावे सुभेदार चित्रपटात पाहायला मिळतात. मित्रांनो, ही तुलना करण्यामागचा हेतू एकच होता की मराठी सिनेमाचं बजेट कमी असून देखील मराठी कलाकार अत्यंत अभ्यासपूर्वक चित्रपट बनवतात. परंतु बॉलिवूड मधील दिग्दर्शकांना अवाढव्य बजेट मिळून देखील फक्त लोकांच्या मनोरंजनास्तव इतिहासाची मोडतोड करून चित्रपट बनवतात आणि याला कारणीभूत ठरतो आपणच अशा इतिहासाची मोडतोड केलेल्या चित्रपटांना डोक्यावर घेतो आणि हेच बॉलिवूडचे दिग्दर्शक आणखी चित्रपट बनवायला तयार असतात. आम्ही फक्त तान्हाजी चित्रपटातील काहीच बाबी आपल्या समोर मांडल्या आहेत. तुम्हाला आणखी कोणत्या बाबी खटकल्या असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, असेच नवनवीन विश्लेषण पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा गल्ली से दिल्ली तक.